नमस्कार श्रोते हो, मी आर्ज रसिका आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा. मित्रांनो, आज आहे 28 मे, जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणजेच मेन्स्ट्रुअल हायजीन डे. हा दिवस म्हणजे स्त्री आरोग्याचा, तिच्या सन्मानाचा आणि तिच्या सुरक्षिततेचा उत्सव साजरा करण्याचा दिवस. एका सुंदर बागेत जेव्हा कळी उमलते तेव्हा तिची विशेष काळजी घ्यावी लागते. आपल्या समाजातही जेव्हा एखादी मुलगी किशोर वयात पदार्पण करते तेव्हा तिच्या आयुष्यात अनेक शारीरिक आणि भावनिक बदल होत असतात. अनेकदा योग्य माहिती अभावी ही कळी उमलण्याऐवजी भीती आणि संकोचाच्या दडपणाखाली कोमेजून जाते. पण याच उमलणाऱ्या कळ्यांना योग्य माहिती, विश्वास आणि आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ यांच्या अंतर्गत एक अत्यंत स्तुत्य उपक्रम चालवला जातोय, ज्याचं नाव आहे किशोरी विकास प्रकल्प. आज याच महत्त्वाच्या दिनानिमित्त या प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो मुलींच्या आयुष्यात आशेचा किरण पसरवणाऱ्या क्रांती ज्योती आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. चला तर मग स्वागत करूया वंदनाताई सुरडकर, कोमलताई देबाजे, दुर्गाताई जाधव आणि सविताताई लोंढे यांचा. तुम्हा सर्वांचे रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर पहिला प्रश्न वंदनाताई तुमच्यासाठी, किशोरी विकास प्रकल्प ही संकल्पना नेमकी काय आहे आणि या कामाची सुरुवात नेमकी कशी झाली? किशोरी विकास प्रकल्प म्हणजे 10 ते 19 वयोगटातील किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी चालवल्या गेलेली एक चळवळच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. किशोरी विकास प्रकल्पाची सुरुवात म्हणजे जेव्हा सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळातील काही तज्ज्ञ व्यक्ती जे आरोग्य विषयामध्ये सुरुवातीला काम करत होते आणि ग्रामीण भागामध्ये काम करत असताना तसंच त्या वेगवेगळ्या जेव्हा सेवावस्थांमधलं पण काम होतं, आरोग्य विषयातलं ग्रामीण भागातलं पण होतं. आपली नाममात्र शुल्कामध्ये ओपीडी सुरू झालेली आणि डॉक्टर जेव्हा ग्रामीण भागामध्ये पण ओपीडी सुरू केलेली, शहरी भागामध्ये पण आरोग्याच्या कामापासून सुरू झालेले हे सगळे जे बिहेवियरल चेंजचे कामं आहेत असे आहेत. तर यातला एक अनुभव मी सांगितला की जसं आत्महत्येचं प्रमाण छोट्या छोट्या गोष्टीवरनं मुलींचं किंवा रुसून घर सोडून निघून जाण्याचं आहे. इथे असं दिसतं की भावनांचं व्यवस्थापनाचं नियोजन योग्य प्रमाणामध्ये केलं गेलं नाही किंवा ते कुणी त्या योग्य प्रमाणात सांगितलं गेलं नाही, म्हणून ते तसं घडलं. तिसरी गोष्ट म्हणजे एक धक्कादायक घटना एका गावामध्ये घडली. ही सगळी गोपनीय गोष्ट आहे म्हणून डॉक्टरांचं गावाचं कसलाही नावाचा उल्लेख इथं आम्ही करणार नाही आहोत. तर जेव्हा डॉक्टर मॅडम ओपीडी बघायला गेल्या आणि जेव्हा लक्षात आलं की एका गावामध्ये एका पाठोपाठ एक अशा 4 कुमारी माता आढळल्या आणि जेव्हा त्यांना विचारपूस केली गेली की हे म्हणजे अरे आता तू तर प्रेग्नेंट आहेस, 3रा महिना आहे, 4था महिना आहे, तर त्यांना धक्काच बसला, शॉक बसला की असं कसं असू शकतं मी प्रेग्नेंट असं. कारण की प्रेग्नेन्सी काय हेही या मुलींना कळत नव्हतं. त्या वयामध्ये त्या प्रेग्नेंट झाल्या होत्या आणि अतिशय क्षुल्लक कारणं त्या मागे होते की तुला नोकरीला लावून देतो किंवा तुला कामावर ठेवतो, पगार चांगली देतो, असे जे एकदम आहे. तर की ते कळालं नाही त्या मुलींना की असं वागणं म्हणजे याच्यामुळे त्या प्रेग्नेंट राहू शकतात. म्हणजे या वयात काय बदल होतात किंवा गुड टच बॅड टच आता आपण जे लहान वयापासून मुलींना सांगतोय आणि आपल्या लेकरांना अवेअर करा सांगतोय अशा प्रत्येक गोष्टींमध्ये, तर ते तेव्हा म्हणजे त्या मुलींपर्यंत कदाचित ते पोहोचलं नाही. आणि ही गरज संस्थेची जी डॉक्टर मंडळी आहेत किंवा जे फाउंडर मेंबर आहेत, जे काम करणारे आहेत प्रत्यक्ष वस्तीत जाऊन, आता आम्ही किशोरी विकास प्रकल्पाची टीम इथे एक टीम म्हणून प्रकल्प म्हणून बसलो आहोत. पण सुरुवातीला त्या कार्यकर्त्यांनी हे ओळखून हे काम सुरू केलेलं आहे आणि या कामाची नक्कीच खूप गरज आहे. कारण की या वयामध्ये मुलींना भीती असते, लाज असते, लाज वाटते की ही गोष्ट कुणाला सांगू, त्याचा त्या संकोच करतात. साध्या आपल्या बहिणीला किंवा आईला सुद्धा सांगताना त्या संकोच करतात. कारण आपल्याला माहिती आहे की आपण म्हणजे आता समजा मी ज्या वयात आहे तर माझ्या आईला जरी मी विचारलं की तू का बरं बाजूला बसलीस, तर ती म्हणायची की मला कावळा शिवलाय. म्हणजे इतकं उघडपणे की मला पाळी आली किंवा पिरियड्स आलेत असं सुद्धा उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या काळामध्ये सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या विषयाला हात घालण्याचं धाडस केलं आणि समाजामध्ये हा विषय किशोरी विकास प्रकल्प म्हणून मुलींच्या सर्वांगीण विकासासाठीची ही चळवळ त्यांनी
सुरू केली. मग त्या मुली शहरी भागातल्या असू देत, ग्रामीण भागातल्या असू देत किंवा आदिवासी ठिकाणच्या असू देत, सगळीकडच्या मुलींसाठी त्यांनी ही चळवळ उभी करून दिली. नक्कीच ताई. कोमलताई, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. जसं आता ताईंनी सांगितलं की तुम्ही गावांमध्ये, वस्त्यांमध्ये जाऊन काम करता, तर मग आता सध्या तुम्ही 20 गावं आणि 27 सेवा वस्त्या आणि 30 शाळांमध्ये काम करत आहात. तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रकल्पाचं काम राबवताना तुमच्यासमोर काय मोठा उद्देश असतो? या प्रकल्पामध्ये मुलींना केवळ मासिक पाळीविषयी शास्त्रीय माहिती देणं एवढंच मर्यादित न ठेवता आरोग्य, पोषण, वैयक्तिक सुरक्षितता असो किंवा आत्मविश्वासाचे धडे देणं असो किंवा स्वतःच्या पायावर उभे राहून स्वावलंबी कसं बनलं पाहिजे, त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकास कसा विकसित झाला पाहिजे, आणि ज्या छोट्या मुली आहेत अगदी 2री 4थीच्या जरी असल्या तरी त्यांना स्पर्श ज्ञान, ओळख करून देणं, असं सगळं या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण करत आहोत. कोमलताई, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी की जसं आता ताईंनी सांगितलं की तुम्ही गावांमध्ये जाऊन, वस्त्यांमध्ये जाऊन कामं करतात, तर मग आता सध्या तुम्ही 20 गावं, 27 सेवा वस्त्या आणि 30 शाळांमध्ये काम करत आहात. तर मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा प्रकल्प राबवताना तुमचा मुख्य उद्देश काय असतो? एवढ्या मोठ्या स्वरूपात आपल्या संस्थेचं, आपल्या प्रकल्पाचं जे काम सुरू आहे, तर त्याचा मुख्य उद्देश हा आहे की प्रत्येक मुलीपर्यंत वयामध्ये जे बदल होतात, शारीरिक, मानसिक, भावनिक, ह्याविषयीची शास्त्रीय पद्धतीने माहिती पोहोचविला गेली पाहिजे. ह्यापासून कुठलीही मुलगी वंचित राहिली नाही पाहिजे. आपण आपलाही जर विचार केला तर आपण त्या वयात असताना आपल्यालाही ती माहिती पूर्णपणे नव्हती. त्यावेळी आपण कुठल्या संभ्रमामध्ये होतो, विविध प्रश्न आपल्याला पडायचे, आपण गोंधळून जायचो. तर यामुळे जे परिणाम होऊ शकतात, तर याची जाणीव ठेवून आपल्या प्रकल्पाच्या अंतर्गत आपण मार्गदर्शन कार्यक्रम घेत असतो. यासोबतच फक्त माहिती देऊनच आपल्याला थांबायचं आहे का? तर नाही. तर प्रत्येक मुलीला आपल्याला सक्षम करायचं आहे, आत्मविश्वास त्यांच्यामध्ये वाढवायचा आहे. त्या वयामध्ये जे जे बदल होत आहेत, तर त्या वेगवेगळ्या फेजमधनं जात आहेत, वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करत आहेत, चिंतेमध्ये राहत आहेत, नैराश्य त्यांना येतं किंवा अतिचंचलपणा, राग, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत घडत आहेत. तर ही फेज जी आहे, म्हणजे जे समायोजन त्यांना करता यावं, तर हे विशेष आम्ही जे शाळेचे सत्र घेतो, एककडे कार्यक्रम तर घेतोच, पण शाळेच्या सत्राच्या माध्यमातून त्यांना त्यांचं भावनाचं व्यवस्थापन करता यावं. कारण त्यांची मनस्थिती जर व्यवस्थित असेल तर त्या ते शाळेमध्ये जे शिकवलं जाते, जो अभ्यास घेतला जातोय, त्याच्यामध्ये त्या व्यवस्थितपणे सहभाग घेऊ शकतील. नक्कीच ताई. तर त्यांना त्यांच्या भावनेचं व्यवस्थापन करून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं कामही आमच्या प्रकल्पाच्या अंतर्गत केलं जातंय. त्यांच्या मनामध्ये जी भीती दडली आहे, कारण की जेव्हा त्यांना पाळी आली आहे, तर घरामध्ये जे वातावरण त्यांना मिळतंय, याला हात लावू नको, त्याला हात लावू नको, अशा उड्या मारू नको, इकडे हे कपडे, म्हणजे याला शिवू नको, देवघरात जाऊ नको, तर ह्यामुळेही तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात किंवा तिच्या मनामध्ये असं वाटतं की हे काय चाललंय, म्हणजे तिला माहिती नाहीच आहे. तर ही माहिती आपण शास्त्रीय पद्धतीने त्यांना देणं, ज्याच्या माध्यमातून जे धोके आहेत ते आपण टाळू शकतो. यासोबतच त्यांना त्यांच्या आरोग्याची जबाबदारी, म्हणजे त्यावेळी आपण कशा पद्धतीनं स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, पॅड वापरला पाहिजे, पॅड वापरलाय तर तो किती तासांनी बदलला पाहिजे, जर कापड वापरत आहात तर तो स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये वाळवलेलाच असावा. कारण की ह्या गोष्टींची काळजी नाही घेतली तर याच्यामुळे त्यांना संसर्ग होऊ शकतो. तर ही माहिती डीपली त्यांना वैयक्तिक काउन्सिलिंग असेल किंवा शाळेच्या माध्यमातून असेल, हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आमचं असं काम आहे. यासोबतच जर गरज पडली तर वैद्यकीय सुविधा पण आम्ही त्यांना पोहोचवतो. तर हे असं आमचं कामाचं स्वरूप आहे की त्यांना सक्षम बनवणं, त्यांना आत्मनिर्भर बनवणं. फक्त माहितीच नाही द्यायचं, तर ते स्वतःच्या आयुष्यामध्ये अवलंब त्याचा करतील असं त्यांना जागरूक त्यांना करणं, हे असं काम आहे. वा, खूपच छान ताई. दुर्गाताई, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. किशोर वयाला तुम्ही मुलींच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानलाय, तर मग असं काय आणि या वयात मुलींना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं? किशोर वय हा मुलींचा संक्रमणाचा टप्पा असतो. या वयात मुलींमध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक बदल होत असतात आणि तसंच त्या या वयात चिडचिडपणा होतो, त्यांच्यामध्ये गोंधळलेली स्थिती निर्माण होते आणि त्या अचानकच खेळायच्या मूडमध्ये असतात, कधी रडायच्या मूडमध्ये असतात, अभ्यास करता करताच त्या बोर झालं असं म्हणायला लागतात आणि शिकवताना पण त्यांचं लक्ष नसतं. तर हे का होतं हे त्यांना समजत नसतं. तर यालाच आपण काय म्हणतो, भावनिक बदल म्हणतो. हे त्यांना माहिती नसतं. होतं आपल्यालाही होत असतं ते, पण आपल्यालाही त्यावेळेस कळत नव्हतं ते.
पण आता त्यांना सुविधा आहे की असे सेशन आपण घेतो या प्रकल्पाच्या माध्यमातून. तर मग हे का होतं हे पण आपण त्यांना सांगतो. मग या वयात मासिक पाळी सुरू होते, शरीरामध्ये शारीरिक बदल व्हायला सुरुवात होते. मग ते बदल कुठून होतात, सुरू होतात हे पण आपण त्यांना उदाहरणाच्या माध्यमातून सांगत असतो. तसेच यावेळी मानसिक आणि भावनिक बदल झाले की मुलींना भीती वाटायला लागते, लाज वाटायला लागते आणि त्या या विषयावर बोलायला लाजायला लागतात आणि कुठेतरी संकोच करतात या विषयावर बोलायला. तर हे जो संकोच आहे हा त्यांना वाटू नये म्हणून आपण सत्राच्या माध्यमातून त्यांच्याशी खुलेपणाने चर्चा करत असतो. आणि ही चर्चा नसल्यामुळेच त्यांच्यामध्ये गैरसमज निर्माण होत असतात की पाळी नको वाटते त्यांना, काय महिन्याची कटकटी ही पाळी आली की टेन्शन आल्यासारखं वाटतं. बरोबर. कधी कधी मुलींना वाटतं की नकोच यायला ही, लगेच अरे यार असं काहीतरी शब्द बोलतात, ते आमच्यासमोर बोलतात सेशनमध्ये की असं म्हणतात, मग ताई हे नकोच वाटतं खूप. मग जेव्हा आपण त्यांना सेशनमधून सांगतो त्यावेळेस समजतं त्यांना, मग त्या मोकळ्या होतात, मग बोलतात आमच्यासोबत आणि मग त्यांचे प्रश्न ते आमच्यासमोरही मांडतात. आणि मुख्य आव्हानामध्ये पाळीची भीती, स्वच्छतेचा अभाव आणि योग्य आहार याबद्दल आपण त्यांना ज्ञान देत असतो आणि जे अज्ञान आहे ते दूर करत असतो. आणि भावनिक आधाराची कमतरता ही गोष्ट येतेच. बरोबर. म्हणूनच या टप्प्यात योग्य मार्गदर्शन, समज आणि आधार मिळाल्यास मुली हा काळ आत्मविश्वासाने पार पाडू शकतात. आणि हाच आमच्या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे की मुलींनी मोकळेपणाने आत्मविश्वासाने चर्चा करावी आणि पुढील त्यांच्या आयुष्याला वाटचाल करावी. नक्कीच ताई. कोमलताई, तुम्ही शाळांच्या माध्यमातून एक कळी उमलताना हा विशेष कार्यक्रम राबवतात. तर मग या कार्यक्रमाचं नेमकं स्वरूप काय आहे? एक कळी उमलताना हा शाळेमध्ये राबवला जाणारा सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि संवादात्मक आमचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये मुलींना वयात येणारे शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदल याविषयीची सोप्या पद्धतीने माहिती दिली जाते. त्यांना समजेल या पद्धतीनेच आपण हा कार्यक्रम राबवित असतो. सत्रामध्ये सुरुवातीला मैत्रीपूर्ण वातावरण आम्ही तयार करून जेणेकरून मुलींना कुठल्याच प्रकारचा संकोच वाटणार नाही असा प्रयत्न करत असतो. त्यानंतर हा कार्यक्रम घेण्यासाठी स्त्रीरोग तज्ज्ञ आणि संवाद सेतूच्या ज्या सदस्य आहेत त्या आम्ही जोडलेल्या आहेत. तर त्या हे कार्यक्रम घेतात. तर PPTच्या माध्यमातून, रोल प्लेच्या माध्यमातून मुलींशी चर्चा करून त्या हे कार्यक्रम घेतात. खूप प्रभावीपणे म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून मुलींना एक कळी उमलताना हा जो कार्यक्रम आहे तर मासिक पाळीचे चक्र, मासिक पाळी काय येते, कशी येते, त्यावेळी कुठली काळजी घ्यायची आहे हे डीपमध्ये सांगितलं जातं. सुरुवातीला थोड्या संकोच करतात मुली, पण हळूहळू ओपन अप होतात. प्रश्न विचारताना घाबरतातही, पण ज्या संवाद सेतूच्या सदस्य आहेत तर त्या इतक्या छान मैत्रिणीसारख्या मुलींसोबत संवाद साधतात की मुलींना असं वाटतं की हे आपल्या वयाच्याच आहेत आणि त्यात म्हणजे एकमेकींना प्रश्न उत्तरे असं त्यांचं सुरू असतं. त्यांच्या ज्या प्रश्न आणि त्यांच्या ज्या काही शंका आहेत ना त्याचं निरसन करण्याचं काम ह्या एक कळी कार्यक्रमातून केलं जातं. यासोबतच या कार्यक्रमातून मुलींमध्ये आत्मविश्वास वाढविण्याचं, जागरूकता करण्याचं काम आम्ही करत असतो. सुरुवातीला एक कळी उमलताना कार्यक्रम घेण्यापूर्वी शाळेमध्ये तर संपर्क करणं, शाळेला माहिती देणं, कोण पाहुणे येणार आहेत, प्रीपोस्ट घ्यायचा आहे, कुठला वर्ग आहे किंवा एकूण संख्या किती आहे, म्हणजे इतक्या बारीक बारीक गोष्टींचं नियोजनही त्यामध्ये करावं लागतं. कारण पूर्ण आपण 7वी ते 10वी पर्यंतच्या मुलींना त्याच्यामध्ये घेत असतो. तर सुरुवातीला एक कळीची जी प्रश्नावली आहे ती भरून घेतो. सत्र झाल्याच्या नंतर पोस्ट क्वेश्चनरी आपण भरून घेत असतो आणि शेवटी आपण प्रार्थना किंवा गीत असं घेऊन कार्यक्रम संपवत असतो. नक्कीच ताई. वंदनाताई, आताच कोमलताईंनी संवाद सेतू प्रतिष्ठान याचा उल्लेख केला. तर मग या कार्यक्रमांमध्ये जेव्हा असे तुम्ही कार्यक्रम राबवता तेव्हा या कार्यक्रमांमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ आणि संवाद सेतू प्रतिष्ठानचे जे सदस्य सहभागी होतात, या तज्ज्ञांच्या सहभागामुळे मुलींशी संवाद साधणं किती सोपं जातं? खूप सोपं जातं. खरं तर जसं किशोरी विकास प्रकल्पाची टीम आहे, संस्था आहे, तसंच स्वयंसेवक प्रकल्पासोबत जे जोडलेले स्वयंसेवक आहेत ते या किशोरी विकास प्रकल्पाचा एक मजबूत भक्कम कणा आहे असं आम्ही मानतो. आणि त्यांच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी मुलींना सहज हसत खेळत शिकण्यासाठी मदत होते. स्वयंसेवक म्हणजे स्वेच्छा कार्यकर्ते जे कुठल्याही मोबदल्याची आशा अपेक्षा न ठेवता समाजातील गरजू गटाला मार्गदर्शन किंवा आपल्याकडे जे काही आहे
ते देण्याचं जे यांच्यामध्ये वृत्ती आहे, म्हणजे तशी सगळ्यांमध्येच असते, प्रत्येकजण वेगवेगळ्या माध्यमातून ते वेगवेगळ्या प्रकारे त्याचं आदानप्रदान करत असतात. तर हे जे देण्याची इच्छा आहे तर ते असे आमचे म्हणजे भक्कम कणा आहेत प्रकल्पांचा. आणि स्त्रीरोग तज्ज्ञ बऱ्याच ज्या नामवंत स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा डॉक्टर हेडगेवार हॉस्पिटलमधल्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, म्हणजे बऱ्याच जे तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत की आपल्याकडे येतात आणि मार्गदर्शन करतात. यानी असं आहे की ज्या गोष्टी सांगायला, जसं मी सुरुवातीलाही म्हटले की घरातले मोठे मंडळी किंवा मोठ्या बायका संकोच करतात, तर हे डॉक्टर इतक्या शास्त्रशुद्ध आणि सोप्या भाषेमध्ये मुलींना मासिक पाळी म्हणजे काय, ती कशी येते, तर याचा उलगडा करून सांगतात की मुलींना संकोच वाटत नाही. तर त्या एकदम मोकळेपणाने आपल्या ज्या मनातले प्रश्न आहेत तर ते त्यांना विचारतात आणि शास्त्रशुद्धपणे त्यांना माहिती होतं की मासिक पाळी म्हणजे काय आहे आणि मुलींच्या मनातली भीती जाते. जसं आता कोमलताईंनी एक कळी उमलतांनी कार्यक्रमाचा उल्लेख केला. या कार्यक्रमासाठी आम्ही काही जसं स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत, संवाद सेतू प्रतिष्ठान हे म्हणजे एक संघाचा एक महिलांचाच ग्रुप आहे की जो मुलींच्या समस्यावरती काम करणारा आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर मंडळींचा सहभाग आहे. तसंच आमच्या किशोरी विकास प्रकल्प या गटामध्ये ज्या असलेली टीम मेंबर्स आहेत त्याही म्हणजे MSW झालेल्या अशा गटातल्या आहेत, काउन्सिलिंग या गटातल्या आहेत, तर त्याही हा कार्यक्रम घेण्यासाठी त्यांचंही बऱ्यापैकी चांगले ट्रेनिंग झालेलं आहे. त्याही हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने घेतात आणि मुलींसोबत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांची उत्तरं काढून घेतात. याचं विशेष म्हणजे जे साधनं आम्ही हा कार्यक्रम घेण्यासाठी वापरतो ते प्रभावी आहेत असं बऱ्याच वेळा शाळेच्या माध्यमातून आम्हाला फीडबॅक येतो की इतक्या बारीक सारीक गोष्टी ज्या आम्ही शिकवताना सुद्धा सांगू शकत नाही ते डॉक्टर मॅडमने अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितलं की जे आम्हाला सांगायला थोडं संकोच वाटत होता. म्हणजे प्रजनन आरोग्य आहे, मुलगा किंवा मुलगी होणं आहे, आकर्षणाला बळी पडणं आहे. तर आकर्षण म्हणजे काय आहे की जसं भौतिक गोष्टींचं असतं की कानातल्यांचं, गळ्यातल्यांचं, आकर्षणाला बळी पडणं. तसं बघायला गेलं तर ही पिढी खूप हुशार पण आहे, समजदार पण आहे, पण विविध खूप सारे माहितीचा भंडार सध्या आहे. तर योग्य शास्त्रशुद्ध काय आणि वैज्ञानिक काय माहिती आहे तर ही या तज्ज्ञ मंडळीच्या माध्यमातून मुलींपर्यंत सहज आणि सोप्या भाषेत पोहोचवल्या जाते. म्हणून मासिक पाळी हा जो विषय आम्ही किशोरी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून घेतो तर तो विषय सहज मुलींना आम्ही सहज सांगतो आणि कार्यक्रमाच्या शेवटी मुली सहज या प्रश्नाचे उत्तर देतात किंवा आमच्याकडे येतात की माझ्या अंगावरनं पांढरपाणी जातं किंवा पिरियड्स लांबतायत, असे वेगवेगळे विषयांचे प्रश्न सुद्धा त्या विचारतात. याच्यासाठी प्रत्येकच वेळा आम्ही तोंडी प्रश्न घेतो असं नाही. काही वेळा त्यांना चिठ्ठ्यांचं वाटप करतो की काही जणी समोर बोलायला संकोच करतात किंवा काही जणी आपल्या घरच्यांचे पण प्रश्न याच्यामध्ये मग विचारतात की समजा असं केलं तर की पाळीच्या काळामध्ये आम्ही आंघोळ नाही करावं का. तर असे तज्ज्ञ व्यक्ती जोडल्यामुळे योग्य आणि शास्त्रशुद्ध माहिती मुलींपर्यंत पोहोचते आणि नको त्या माहितींच्या विळख्यामध्ये न अडकता योग्य माहिती किशोरी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून मुलींना देण्यासाठी आम्ही सतत शुद्ध प्रयत्न करत आहोत. नक्कीच ताई. दुर्गाताई, आत्ताच कोमलताईंनी सांगितलं की तुम्ही सत्र दरम्यान मुलींना मासिक पाळीचे म्हणजेच पिरियड सायकल समजावून सांगतात, पण आजही समाजात यावर उघडपणे बोललं जात नाही. तर मग अशा वेळी मुलींची पहिली प्रतिक्रिया काय असते हे सगळं समजावून सांगताना? मुलींमध्ये थोडंसं संकोचाची भावना असतेच यावेळेस, कारण आपण डायरेक्ट जाऊन विचारलं की त्यांना ते म्हणजे त्या त्यांच्यातच चर्चा होत नसते, घरात कुठे या विषयावर चर्चा झालेली नसते, म्हणून त्या लाजतात आणि या वयात त्यांच्यामध्ये लाज आणि भीती असते. तर हाही प्रश्न तिथे येतो. पण मग जेव्हा आपण त्यांच्यासोबत मन मोकळेपणाने चर्चा करायला लागतो की आपलं जे सांगायचं आपल्याला जे मांडायचं ते आपण चर्चेच्या माध्यमातून मांडतो, काहीतरी उदाहरण देतो, त्यावेळेस मग त्या मोकळ्या होतात आणि फ्रँकली बोलायला लागतात. आणि विशेष म्हणजे काय तर समाजात या विषयावर उघडपणे चर्चा होत नाही आणि मुलं पण असतात त्यांच्या वर्गात, त्याच्यामुळे त्या वर्गातही मैत्रिणींसोबत या विषयावर बोलत नाही. कारण बऱ्याच ठिकाणी मुलींची शाळा नसते, मुलं मुली एकत्रच असतात. शक्यतो आपल्या याला तर सेशनला मुलीच असतात, त्या विषयावर ह्या चर्चा करतच नाहीत ना शाळेत पण मैत्रिणी असतात. तर तेव्हा त्या समाजात याबद्दल उघड चर्चा होत नाही. म्हणून जेव्हा आम्ही साध्या भाषेत किंवा उदाहरणासहित मैत्रीपूर्ण विषय मांडतो
तेव्हा त्या हळूहळू वातावरण बदलायला लागतं. मुलींना समजायला लागतं की ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ही आपल्यातून स्त्रीपणाची जी एक आपल्याला दिलेलं वरदान आहे निसर्गाने, ते त्या स्वीकारायला लागतात. मग त्यांच्या जेव्हा म्हणजे जी नकारात्मक भावना असते ती कुठेतरी बदलायला लागते. आणि नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळे ते आता याच्यात लाज वाटायचं नाही, काही वाटायचं नाही असं त्या समजतात. पण तरीही ज्या समोरासमोर प्रश्न विचारायला भीती वाटते किंवा ही काय म्हणेल, माझ्याबद्दल काय विचार करेल, असं विचार करतात. म्हणून मग त्या काय करतात, सेशन झाल्यानंतर आपल्याला येऊन भेटतात आणि त्यांचे प्रश्न वैयक्तिक पण मांडतात. आता असंच एका मुलीने मला प्रश्न विचारला, सेशन झाल्यावर सांगितलं, म्हणजे उघड सांगितलं तिने सर्वांसमोर हात वरती करून की ताई मला काहीतरी सांगायचंय तुम्हाला. म्हटलं म्हणजे मी प्रत्येक वेळेस जायचे, 2-3 सेशन झाले होते माझ्या अगोदर, तेव्हा नाही बोलली, पण ह्या सेशनमध्ये तिला असं मोकळं वाटलं. मग तिने समोर येऊन स्वतःबद्दल सांगितलं की मला 3 महिन्यापासून पिरियड्स येत नव्हते कंटिन्यू. तर मग मी कुठेतरी वाचलं की योगा करायला पाहिजे. मग मी योगाचे पुस्तक आणले, योगा करते म्हणे मी कंटिन्यू. तर आता माझे पिरियड्स व्यवस्थित यायला लागले. आणि हे तिने उभं राहून समोर येऊन सांगितलं, जे की तिच्या मैत्रिणींनाही सांगितलेलं नव्हतं तिने. बरोबर आहे. आपण जेव्हा सत्र घेतो तेव्हा फरक पडतोच मुलींवर. तर तिने हात वरती करून समोर येऊन सांगशील, तर हो म्हटली ती, सांगते म्हणे. म्हणजे एवढा आपला प्रभाव झाला तिच्यावर आपल्या सत्राचा. नक्कीच ताई, पाळीच्या काळातील स्वच्छता हा खूप मोठा गंभीर विषय आहे आणि सॅनिटरी पॅड्स किंवा इतर साधनांचा उपयोग योग्य वापराबाबत तुमचं काय मत आहे किंवा तुम्ही काय मार्गदर्शन करता तरुण पिढीला? पाळीच्या काळामध्ये स्वच्छता ही मुलींच्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आम्ही सर्वप्रथम मुलींना सांगतो की त्या काळी स्वच्छता ठेवणं खूप आवश्यक आहे. जर स्वच्छता ठेवली नाही तर त्यांना गंभीर आजार होऊ शकतात. तर त्या सॅनिटरी पॅड जर वापरत असेल तर सॅनिटरी पॅड हे 5 ते 7 तासांनी बदलणं हे खूप आवश्यक आहे. जर त्या कापड वापरतायत तर कापड हे स्वच्छ धुतलेलं, कडक उन्हामध्ये वाळवलेलं असावं, हे त्यांना आम्ही सांगत असतो. आता काही मुली कापड जरी वापरतायत तर त्यांना लाज वाटते की मी कसं सांगू म्हणून, पण त्यांना हेही सांगतो की कापड वापरणं हे काही चुकीचं नाही. त्यांची परिस्थिती असेल, त्या जर पॅड घेऊ शकत नाही तर काही हरकत नाही, पण ते कापड स्वच्छ उन्हामध्ये वाळवलेलंच असावं असं आम्ही त्यांना सांगत असतो. अर्धवट जर कापड आहे ते वाळलेलं तर त्यात ओलसरपणामुळे संसर्ग लवकर होतो, हेही त्यांना सांगतो. तर त्या जरी ओपनली बोलत नाही तर त्यांना हे उत्तर मिळून जातं की ठीक आहे, कापड वापरणं चुकीचं नाहीये, पण ते कसं वापरायचं आहे हे त्यांना माहिती होतं. सॅनिटरी पॅड जर त्या वापरतायत तर ते 6-7 तासांनी कंपल्सरी बदलायचंच आहे. आणि त्याची विल्हेवाटही कशी लावायची हे पण त्यांना सांगतो की आपण जरी म्हणतोय की तुम्ही 3 दिवसाचे पॅड जमा करा, नंतर ते जाळा आणि मग ते तुम्ही झाडांना टाका, ते प्रॅक्टिकली तेवढं शक्य होत नाही. आम्ही सांगतो पण प्रॅक्टिकली शक्य होतं का? नाही. पण जेव्हा आपण पॅड यूज केलाय आणि तो टाकायचा आहे तर आपल्याकडे कचऱ्याची गाडी येते. तर तो रॅपर म्हणजे पेपरमध्ये रॅप करून त्याला लाल ठिपका लावून तुम्ही वेगळा असा तुम्ही कचऱ्याच्या गाडीमध्ये द्या, हे सुद्धा आम्ही त्यांना सांगत असतो. तर अशा पद्धतीने आम्ही त्यांच्या स्वच्छतेविषयीची काळजी घेत असतो. नक्कीच ताई. दुर्गाताई, तुम्ही आत्ताच सांगितलं की एका मुलींनी व्यायाम केला आणि तिचे पिरियड्स म्हणजे कंटिन्यू चालू झाले. तर मग हाच मुद्दा आहे की म्हणजे संतुलित आहार आणि व्यायाम मुलींच्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे आणि रोजच्या जगण्यात या सवयी कशा रुजवल्या जातात मुलींमध्ये? संतुलित आहार आणि व्यायाम हे मुलींच्या आयुष्यात एकूणच आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आणि घटक आहे. विशेष म्हणजे किशोर वयात. या वया काळात काय होतं की आपल्या शरीरात त्यांच्या म्हणजे किशोर वयामध्ये शरीरात वाढ ही जलद गतीने होत असते. त्यामुळे पोषण आहाराची अत्यंत गरज असते. बरोबर. आम्ही मुलींना हिरवे पालेभाज्या, फळे, लोहयुक्त अन्न, पुरेसे पाणी घ्या असं सल्ला देत असतो. किंवा मग गुळ फुटाणे पण खायला पाहिजे. आणि पालेभाज्या सहसा मुली खायला नको म्हणतात, नाही आवडत. पण मग आपण त्यांना सांगतो की या पालेभाज्या खाल्ल्याने जो तुम्हाला जो त्रास होतोय की पोट दुखते, कंबर दुखते, हातापायाला थकवा जाणवतोय, तो जाणवत नाही. ठीक आहे, तुम्ही डायरेक्ट भाजी नाही खाते तर मग त्या वेगळ्या पद्धतीनं तुम्ही कशा पद्धतीने घेता येईल त्याचे पराठे करा. किंवा त्याचे पालक खायचं आहे तुम्हाला तर पनीरमध्ये हे करून पालक पनीर घ्या. अशा पद्धतीने वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही जसं आवडत असेल त्या पद्धतीने घ्या, पण घ्या असं आपण त्यांना सांगत असतो. पाळीच्या काळात अशक्तपणा येऊ नये यासाठी आहार हा महत्त्वाचा असतो. म्हणूनच तसंच नियम आणि त्यासाठी नियमित व्यायाम घेणे पण योग्य असतं. जसे की चालणे, हलका व्यायाम, योगा यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. पाळीतील त्रास कमी होतो आणि मानसिक ताणही कमी होत असतो. तसेच या काळात आपल्या आवडत्या गोष्टी पण करायला आम्ही सांगतो की आपले छंद, ठीक आहे, तुम्हाला गाणं आवडतंय, गाणे म्हणा, पुस्तक वाचायला आवडते किंवा कोणाला खेळायला आवडते,
तर तुमचे जे छंद आहेत ते जर या काळात जोपासले तर तुम्हाला जो होणारा त्रास आहे तोही कमी होतो. या सवयी रुजवण्यासाठी आम्ही सत्रामध्ये सोप्या उदाहरणाद्वारे आणि प्रत्यक्ष कृतीतून मार्गदर्शन करतो, जेणेकरून मुली त्यांच्या दैनंदिन जीवनात सहजपणे अंगीकारू शकतात. ताई, दुर्गाताईंनी आत्ता सांगितलं की व्यायाम आणि संतुलित आहार आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा असतो. पण आज काही प्रमाणात मुली असतात की म्हणजे त्यांना घरून सांगितलं जातं की तुम्हाला पाळी आली आहे तर मग तुम्ही बाजूला बसा, काही काम करू नका, कशाला शिवू नका. पण मग घरात बसून बसून सुद्धा त्या मुलींना बोर होत असतं किंवा काही काम नसल्यामुळे बेचैन होत असतं, अजून त्रास होत असतो. तर मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण काय केलं पाहिजे? म्हणजे थोडाफार व्यायाम केला तर किंवा आपण आपल्याला जे आवडतं ते केलं तर चालतं का? बिलकुल चालतं, नक्कीच चालतं. आता हे जे तुम्ही प्रश्न विचारला की वेगळं बसवतात वगैरे म्हणून, तर हे सुरुवातीला म्हणजे त्याच्या मागचं वैज्ञानिक कारण काय होतं, तर सुरुवातीला खूप आपल्याला कष्टाची कामं होते. म्हणजे स्त्रियांना, पुरुषांना पण होते, पण स्त्रियांना मासिक पाळीमध्ये सुद्धा विहिरीवर जा, पाणी शेंदून आणा, हापशांनी पाणी काढा, शेतात जा, मग हिंस्र प्राणी असतात तिकडे, कपडा आहे, कपडा घेतो, हेवी फ्लो जर का असला तर ते डाग पडण्याची भीती, शक्यता असते. त्यामुळं त्या स्त्रीला आराम भेटावा ह्या उद्देशाने कदाचित हे सुरू झालेलं असेल की तिला आराम भेटला पाहिजे बाबा, म्हणून तिला 5 दिवस वेगळं ठेवा. पण आता तसं नाहीये. आता आपल्याला पाणी आणायला विहिरीवर जायचं नाहीये, नळ घरात आहे, आपल्या पाटावर वाटायचं नाहीये, आपल्याला मिक्सर आहे किंवा हेवी ब्लड फ्लो जरी असला तरी सॅनिटरी पॅड्स आहेत किंवा आपण खूप दूरपर्यंत पायी असं जात नाहीये, तर चांगलं सॅनिटरी पॅड वगैरे वापरतो, गाड्या आहेत, सुखसुविधा सगळ्या आहेत. थोडक्यात सांगायचं म्हणजे तर आपल्याला असं बघायला भेटतं की ज्या ॲथलीट्स आहेत, ज्या खेळाडू मुली आहेत किंवा महिला आहेत, त्या या पिरियड्समध्ये सुद्धा स्विमिंग सुद्धा करतात. टॅम्पॉन वगैरे जे आता वापरले जातात किंवा कप आहे, टॅम्पॉन वापरून ते स्विमिंग पण करतात. म्हणून सगळे कामं करायला पाहिजे, पण सगळं करायला पाहिजे म्हणून मला पिरियड आले माझ्या अंगावरून खूप जाऊ देत म्हणून मी गोधड्या धुते, तर ते नाही करायचं. किंवा आज पिरियड आले मग काही केलं तर चालतं, तर आज ट्रेकिंगला जाते. जे रुटीन करत नाही आणि मध्येच करायला लागले, पिरियड आले, तर ते समजा आपण टाळायला पाहिजे. कारण की ह्या काळामध्ये आपले हार्मोन्स बदललेले असतात, शरीरात पण बरेच बदल होतात. म्हणून नियमितचे रुटीनचे सगळे कामं आपण करू शकतो. फक्त एक्स्ट्राचे काही करायचे नाही, म्हणजे गोधड्या धुणे आहेत किंवा डोंगर टेकडी चढणं आहे, असं नाही केलं, एवढं छोटं छोटं पाळलं तर सगळं करू शकतो. ताई, तुम्ही आत्ताच टॅम्पॉनचा उल्लेख केला आणि कप्सचा उल्लेख केला, तर मग जसं सॅनिटरी पॅड एक साधन आहे, तर मग हे 2 सुद्धा साधनं आहेत किंवा याच्या व्यतिरिक्त अजून काही साधनं आहेत का? एकतर कपडा आहे जो पारंपरिक पद्धतीने सुती आणि स्वच्छ कपडा, जे त्याचं प्रमाण खरं तर आता खूप कमी आहे, आम्ही जो सर्वे घेतो त्याच्यानुसार, पण ग्रामीण भागामधल्या महिला आणखीही कपडा वापरतात, स्पेसिफिकली महिला. आता आम्ही किशोरी विकास प्रकल्प आहोत, ग्रामीण भागातल्या बऱ्याच मुली सॅनिटरी पॅड वापरतात. मग ते वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे याचे असतील. तर जसं टॅम्पॉन आहे आणि कप आहे, तर आम्ही जसं किशोरी विकास प्रकल्प म्हणून किशोरवयीन मुलींमध्ये काम करतो, तर मी सांगितलं, उल्लेख केला, पण त्या ॲथलीट्स आहेत, त्या महिला आहेत आणि त्या स्पोर्ट मध्ये आहेत. तर त्या काही जणी टॅम्पॉन किंवा माझ्या काही मैत्रिणी समजा ज्या वयाने मोठ्या आहेत आणि त्यांना त्याची योग्य पद्धत माहिती आहे, त्या योग्य पद्धतीने ते शिकले आहेत, तर त्या ते वापरतात. पण जसं आम्ही 10 ते 19 वयोगटामध्ये काम करतो, तर आम्ही सहज म्हणजे कप पण सुरक्षित आहे असं सांगितलं जातं आजकाल, पण आम्ही मुलींना ते, कारण ते इन्सर्ट करावं लागतं, तर त्यामुळे आम्ही मुलींना ते रेफर करत नाही. मुलींसाठी सुरक्षित आहे सॅनिटरी पॅड आणि कपडा, तर तो पण म्हणजे शुद्ध उन्हात वाळवलेला, पण तो कसा घ्यायला पाहिजे, त्याची घडी कशी असायला पाहिजे हे आम्ही सांगतो. आता आणखी एक आहे की रियुजेबल पॅड, की जे पर्यावरण पूरक आहे. तर आता आमची संस्था त्या विषयामध्ये पण पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहे, की ते वॉशेबल आहेत. अशा काही पॅन्टीज पण आहेत की ज्या पिरियडचं ब्लड लॉक करू शकतात आणि त्या पण रियुजेबल आहेत. म्हणजे ना की फक्त आपल्या सॅनिटरी पॅड आणि कप, हे पण अंडरपॅन्ट म्हणजे ज्या इनर्स आहेत महिलांच्या, त्या पण अशा दृष्टिकोनातून येतात. रियुजेबल पॅड पण येतात जे की हालत पण नाही, व्यवस्थित त्याची घडी पण छान राहते. त्यामध्ये पण वेगवेगळे साईजेस असतात आणि तेही
म्हणजे एक साईडनी ते योग्य मटेरियल त्याला लावलेलं असतं आणि वरच्या बाजूने ते सॉफ्ट मटेरियल असतं. त्याला पॅन्टीला आपल्याला लावण्यासाठी एक टच बटन सारखं असतं की जे आपल्याला टोचणार नाही, याची पण काळजी घेतल्या जाते. सध्या आम्ही त्याचा वापर करून बघत आहोत की ते म्हणजे प्रत्यक्ष करण्यामध्ये कसं आहे की आम्ही आता मुलींमध्ये काम करतो, तर एक आम्ही मुलींना दाखवलं पण एक पॅड, रियुजेबल पॅड आहे असं की हे जर तुम्हाला वापरायला दिलं तर वापरणार का, कशा पद्धतीने वापराल असं. पण आता मुलींना कशी सवय झाली की यूज अँड थ्रो, तर मग ते कसं आम्ही हे करणार. तर पर्यावरणासाठी तिकडे आपल्याला जाता यायला पाहिजे, पण पुन्हा आम्हाला ते अवेअरनेस करावं लागणार आहे मुलींना की जरी आपण रियुजेबल पॅड वापरतोय तर ते उन्हात वाळवलेले पाहिजे. की जो संकोच आहे की एका घराच्या कोपऱ्यामध्ये किंवा बाथरूमच्या कोपऱ्यामध्ये अंधारे जागेमध्ये किंवा त्याच्यावर पण दुसरा कपडा अजून तिथे टाकलेला आहे, अशा ठिकाणी ते वाळवले जाते, तर ते नाही झालं पाहिजे. म्हणून आम्ही अगोदरच हा अवेअरनेस मुलींमध्ये करत आहोत की हे असे रियुजेबल पॅड किंवा अशा पॅन्टी वापरत असताना त्या उन्हात वाळवल्या गेल्या पाहिजे. सध्या त्यावरती काम सुरू आहे, बघू. कारण की आता पर्यावरण पूरक पण आपण व्हायला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून बरंच काम सुरू आहे, तर आम्हीही त्या दिशेने जात आहोत. खूप छान ताई. कोमलताई, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही शाळांमध्ये नियमित साप्ताहिक सत्रे घेतात जिथे समुपदेशन केलं जातं, आणि मुली सहसा कोणत्या प्रकारच्या वैयक्तिक अडचणी तुमच्याकडे सांगतात जेव्हा तुम्ही समुपदेशन घेतात तेव्हा? आम्ही जेव्हा शाळेमध्ये जातो तर मुलींसोबत मैत्रीपूर्ण संबंधच आम्ही तिथं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे, वातावरण चांगलं हवं. कारण की हे जे प्रश्न आहेत ते मांडताना त्यांना मी जवळच्या व्यक्तीकडे मांडते, तर तसं नातं आम्ही त्यांच्यासोबत क्रिएट करत असतो. तर त्याच्यामध्ये काय असतं की ताई, मला पाळी व्यवस्थित येत नाही आहे, 3 महिने झाले मला पाळी आली नाही आहे, किंवा मला रक्तस्राव जास्त होतो आहे, माझं पोट खूप दुखतंय, माझं अंग खूप दुखतंय. म्हणजे हे झाले शारीरिक त्रास. पण मानसिक त्रास की शाळेचा अभ्यास पण खूप आहे, इतर मुलं मुली मला म्हणजे चिडवतायत, असंही त्यांना तो ताण असतो. त्याच्यानंतर मला भीती वाटते, हे नकोसं वाटते, घडी घडी पॅड बदला, घडी घडी वॉशरूमला जा, ती जागा क्लीन करा, हे त्यांना नकोसं वाटतं. तर अशा अडचणी त्या सांगतात. त्यानंतर घरातलं वातावरण, त्यांचे पालक त्यांच्यासोबत कसं ट्रीट करतात, कारण सगळेच पालक त्या काळामध्ये त्यांना आराम करू देतील असं नाहीये. बरोबर. आपल्याकडे जवळपास सगळेच पालक हे बाहेर काम करण्यासाठी जातात, तर सगळ्या मुलींना घरातली कामं, लहान भावंडांना सांभाळणं ही करावी लागतात. तर त्या काळामध्ये म्हणजे ते जे 3 आणि 5 दिवस आहेत मासिक पाळीचे, तर त्यांना तो आराम भेटेलच असं नाही. तर ह्या गोष्टींमुळे पण त्यांची चिडचिड होते. आणि जे रोकटोक आहे, मुलगी असल्यामुळे जे बंधनं आहेत, तर तोही जो ताण आहे, तर ह्या अशा गोष्टी त्या आमच्यासोबत शेअर करत असतात. तर त्यावेळी त्यांना आम्ही योग्य मार्गदर्शन करतो आणि त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी काम करत असतो. नक्कीच ताई. वंदनाताई, आत्ताच कोमलताईंनी उल्लेख केला की अनियमित पाळी येणे किंवा जास्त रक्तस्राव होणे, तर मग अशा वैद्यकीय समस्यांवर तुम्ही मुलींना कशी मदत करता आणि केंद्रातील स्त्रीरोग तज्ज्ञांशी त्यांना कसं जोडलं जातं? जसं आमचं काम सेवावस्ती आणि ग्रामीण भागातील मुलींसोबत चालतं, तर हा एकच विषय घेऊन आम्ही काम करत नाही आहोत, तर यासोबत अन्य विषय आम्ही जोडलेले आहे. जसं लिंग समानता आहे, बालविवाह प्रतिबंध आहे, त्याच्यानंतर मुलींमधलं जीवन कौशल्य आहे, नेतृत्व गुण विकास आहे, आत्मविश्वास विकास आहे, निर्णय क्षमता विकास आहे, किंवा ज्या मुली शाळाबाह्य होत आहेत तर त्यांचा सर्वे करून त्यांना पुन्हा रिॲडमिशन करवणं आहे. तर वेगवेगळ्या विषयांसाठी जी टीम आहे तर ती सतत एकदम रूट लेवलला काम करते, की वस्त्यांमध्ये जाणं, मुलींच्या खूप जवळ जाणं. त्याने काय आहे की मुलींसोबत ज्या टीम आहे, जी ताई म्हणतो आपण, किशोरी विकासच्या ताई, त्यांच्यासोबत खूप जवळीकता मुलींची आहे. त्यामुळे जे काही आपल्याला संकोचात्मक किंवा ज्या आपण म्हणतो की सांगत नाही सहजासहजी असे प्रश्न, तर ते खाजगीमधले प्रश्न पण मुली ताईंना विचारतात. आणि मग हे आपल्या ताई ज्या आहेत तर त्या नोंद करून ठेवतात किंवा लक्षात ठेवतात की इथे गेल्यावर हिनं मला असा प्रश्न विचारलेला होता. ताई तिथे तिच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करतात, रादर देतात सुद्धा. पण जर गंभीर समस्या आहे, खूप जास्त ब्लडिंग होत आहे किंवा अनियमित पिरियड येत आहे किंवा पिरियडमध्ये खूप जास्त पोट कंबरपाठ दुखते, काही दिवस ते उपाय सांगून पुन्हा त्या फॉलोअप पण घेतात की केलाय का उपाय म्हणून. पण
जर असं काही होत असेल तर त्यासाठी किशोरी विकास प्रकल्पाच्या किशोरी वर्गाला येणाऱ्या मुलींची आरोग्य तपासणी सुद्धा आम्ही घेतो. त्या आरोग्य तपासणीमध्ये लक्षात येतं की कुणाला काय काय समस्या आहेत आणि त्यानुसार मग त्यांची ट्रीटमेंट सुद्धा होते. आता जे सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचे जे आपले आरोग्य केंद्र आहेत, तर एक गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र आहे जिथे गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर गुरुवारी येतात. तर जेव्हा या केंद्राच्या आसपासच्या शाळेमध्ये किंवा वस्तीमध्ये ताई जातात तेव्हा त्या सांगतात त्यांना की गुरुवारी स्त्रीरोग तज्ज्ञ मॅडम येणार आहेत, त्या हेडगेवार रुग्णालयातून आपल्याकडे येतात. तर तिथे मॅडम आल्याच्यानंतर तुम्ही तिथे या आणि इथं आल्याच्या नंतर पण ताई त्यांना दवाखान्यामध्ये दाखवणं, त्यांचा नंबर लावणं, म्हणजे पूर्ण जे सहकार्य करायचं आहे ते सहकार्य करण्यासाठी पण ताई इथे आपल्या उपलब्ध असतात. आणि पूर्ण तिला घरी जाईपर्यंत ती येणार होती, आली की नाही, तिच्या पालकांना फोन करणं की असं सांगितलं होतं, ती आली नाहीये, तू आज येणार होती, मग जरी ती आली नाही तर का नाही आली, असं पूर्ण डॉक्टरांची तिची भेट होईपर्यंतचं जितकं काही फॉलोअप घ्यायचा असतो ते पूर्ण किशोरी विकासच्या ताई घेतात. दुसरं केंद्र आपलं मुकुंदवाडी भागामध्ये आहे, संत रोहिदास आरोग्य केंद्र. तिथे पण बुधवारी स्त्रीरोग तज्ज्ञ येतात आणि त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या शाळेमध्ये किंवा वस्तीमध्ये जाणाऱ्या ताई ही पूर्ण हीच प्रोसेस फॉलो करतात. संत गाडगे बाबा आरोग्य केंद्र आहे, तर तिथे शुक्रवारी येतात स्त्रीरोग तज्ज्ञ. त्या वारी ते विषय आणि तसं सांगितलं जातं. तसंच आपलं फिरतं चलचिकित्सालय सुद्धा आहे, श्री गुरुजी चलचिकित्सालय म्हणून. हेही त्यांना सांगितलं जातं की जरी या 3 वस्ती सोडून तुम्ही अन्य ठिकाणी आहेत तर श्री गुरुजी ची जी आपली मोबाईल क्लिनिक आहे तर ते केव्हा तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये येणार आहे आणि तुम्ही केव्हा यायचंय, केव्हा तिथे डॉक्टरांना दाखवायचंय, ते सुद्धा पूर्ण फॉलोअप किशोरी विकासच्या ताई घेत असतात. ताई, तुम्ही आत्ताच बोलता बोलल्या की आपल्याला पाळीच्या काळात खूप त्रास होतात, म्हणजे पोटदुखी असेल किंवा कंबरदुखी असेल, तर मग हे सगळं कमी करण्यासाठी तुमच्या सत्रांमध्ये कोणते सोपे उपाय सांगितले जातात? जसं की या वयामध्ये जे नियमितचे जे कामं आहेत जे मुलींनी करायला पाहिजे घरगुती, तर म्हणजे ते करा असं आम्ही त्यांना प्रेफर करतो. पण जर का खूप त्रास होत असेल तर खूप जड उचलणं किंवा असं जे जड काम आहे ज्याने आपण थकणार आहे असं काम तुम्ही करू नका, आम्ही त्यांना सांगतो. त्याचबरोबर योग्य आहार तुम्ही घ्या. आहाराचं तर एक आम्ही त्यांना पूर्ण जे किशोरी विकासचे जे सत्र होतात पूर्ण वर्षभर वेगवेगळ्या शाळेंमध्ये, तर स्वचा परिचय आहे, आहार आरोग्य आहे, असे वेगवेगळे विषय ठरवलेले आहेत. तर त्यामध्ये सुद्धा नेहमीच त्यांना वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन केलं जातं. तर आहाराविषयी पण की आहार कसा असायला पाहिजे, की जसं सोप्या भाषेत आम्ही सांगतो की झेंड्यामध्ये किती रंग आहेत, तर त्या रंगाचा तुमचा आहार असायला पाहिजे. जे 3 रंग आपण म्हणतोय की एक हिरवा, पांढरा आणि ऑरेंज, म्हणजे त्या गटामध्ये मोडणारे, त्या रंगांच्या गटामध्ये मोडणारा जो आहार आहे तो तुमच्या ताटामध्ये असायला पाहिजे असं आम्ही त्यांना सोप्या भाषेत सांगतो. त्याचबरोबर जर का समजा त्यांना त्रास होत असेल तर दिवसभर किंवा दिवसातून 1-2दा तुम्ही कोमट पाणी प्या, जिरं उकळून पेलेलं पाणी प्या. तसंच खूपच म्हणजे ज्यामुळं की नाही गॅसेसमुळे पण कधी कधी पोट दुखतं, तर ते त्यामुळं सांगतो. खूप पोट आणि कंबर दुखत असेल तर कोमट पाण्याने किंवा कोमट पाण्याच्या पिशवीनी, गरम पाण्याच्या पिशवीनी तुम्ही शेका किंवा पायच्या काळामध्ये आथरुणावरतीच पडून तुम्ही हलके व्यायाम पण करू शकता. असंही आम्ही त्यांना सांगतो की जसं मार्जरी आसन आहे, वज्रासनामध्ये बसणं आहे की ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि जो काही त्रास आहे तो कमी व्हायला मदत होते. हे सगळं सांगतो की कोमट पाणी प्या, लिंबू पाणी पित राहा. थोडंसं त्रास वाटला तर शाळेत पण तुम्ही जा, शाळेला सुट्टी मारू नका हे आम्ही सांगतो. पण खूप जर त्रास होतोय, हेवी ब्लडिंग होतोय, पाठपोट खूप दुखतंय, शेकून पण राहतच नाहीये, तर मग अशा वेळेला आम्ही त्यांना गायनेकोलॉजिस्टकडे जाण्याचा सल्लाही देतो. मनानेच किंवा मेडिकलमधून कुठलीही गोळी आणून खायची नाही यावरती आम्ही खूप भर देतो की मनाने कुठलीच गोळी खायची नाहीये मुलींनी. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांनी या काळामध्ये जो काही त्रास होतोय त्याच्या गोळ्या घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीचे हलके फुलके व्यायाम, आहारामधले बदल. आणि जसं आता आपण बघतो की आम्ही अगोदरही सांगितलं आणि वारंवार मी त्याला हे करते की हायलाईट, आम्ही मुलींना सांगतो की कोणत्याही गोळ्या मनाने घ्यायच्या नाहीयेत. त्यासाठी एक तर संस्थेने आरोग्य केंद्र जे सेवावस्थांमध्ये काम करतात आणि ग्रामीण भागामध्ये प्रत्यक्ष डॉक्टर तिथे जातात
जे वेगवेगळे कॅम्प पण आहेत तर ते वस्तीत जाऊन आम्ही घेतो. आमची टीम वेगवेगळी जाऊन घेते, वेगवेगळ्या प्रकल्पांची टीम. तर आता आपण पेपरला पण काही बातम्या वाचतो की काही मुली असं आहे की काही सण समारंभ आलं किंवा कुठे जायचं आहे तर त्या काही मनाने गोळ्या घेतात आणि पिरियड्स पुढे ढकलवल्या जातात. तर मला असं वाटतं की आपलं शरीर हे निसर्गाचं एक चक्र त्याच्यामध्ये सुद्धा आहे, जसं निसर्गाचं चक्र आहे. तर आपलं जे चक्र आहे त्याला बिलकुल डिस्टर्ब करायचं नाही. ते हार्मोन्स इनबॅलन्स जो होतो त्यामुळे तर ते खूप म्हणजे जीव घेणं असतं, घातक पण म्हणू शकत नाही आपण, जीव घेणंच ते ठरतं खूप वेळा. आणि आपल्या शरीरासोबत आपण छेडछाड करतो, आपल्या हार्मोन्ससोबत छेडछाड करतो आणि मग त्याचा दुष्परिणाम खूप दूरपर्यंत आपल्याला बघायला भेटतो अशा गोळ्या घेतल्यामुळे. तर अशी एक मुलींना आणि पालकांना पण आम्ही नेहमी वारंवार सांगत राहतो की पालकांनी सुद्धा मनाने कुठल्याही गोळ्या घ्यायच्या नाही आहेत. पिरियड्स पुढे ढकलण्याच्या नाही, डोकं दुखायचं नाही, पाठकंबर दुखायचं नाही, कोणत्याच गोळ्या मनाने घ्यायच्या नाही आहे. आणि विशेषतः तर पिरियड्स पुढे ढकलायच्या तर घ्यायच्याच नाही, कारण हे डायरेक्ट तुम्ही तुमच्या हार्मोनला छेडछाड करत आहात. तर हे खूप घातक आहे. म्हणून आम्ही बोली भाषेमध्ये सांगतो त्यांना. आणि जे काही पेपरमध्ये पण मागे आपण मध्यंतरी वाचलं होतं की प्रकरण घडले होते, असेही आम्ही त्यांना वाचून दाखवतो की हे असं केल्यामुळे ह्या अशाही घटना घडतात म्हणून. बरोबर. कोमलताई, जसं तुम्ही शाळेत जाऊन मुलींमध्ये अवेअरनेस करतात, तर मग जसं मुली अवेअर होतात पण मग पालक तेवढे अवेअर नसतात, तर मग पालकांमध्ये जनजागृती करणं किती महत्त्वाचं आहे आणि मुलींच्या या बदलत्या वयांमध्ये पालकांची भूमिका काय असायला हवी? किशोरवयामध्ये मुलगी शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांच्या टप्प्यातून जात असते. त्यामुळे या काळामध्ये पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पालकांनी सर्वप्रथम मुलीला समजून घेणं, तिच्याशी मोकळेपणाने संवाद साधणं खूप गरजेचं आहे. पाळीबाबत किंवा शरीरातील बदलांबाबत मुलीला काय प्रश्न पडले तर तिने भीती न बाळगता ते विचारता यावेत असे वातावरण घरामध्ये क्रिएट करणं खूप आवश्यक आहे. तसेच या काळामध्ये मुलींना भावनिक आधार, संयम, समजूतदारपणा खूप गरजेचा असतो. बरोबर. पाळीच्या काळामध्ये खूप चिडचिड होते, थकवा जाणवतो, अस्वस्थता, या गोष्टी पालकांनी समजून घेतल्या पाहिजे. योग्य आणि संतुलित आहार, त्यासोबतच स्वच्छतेबाबत मार्गदर्शन आणि गरज पडत असेल त्या ठिकाणी वैद्यकीय सल्ला घेणं, या गोष्टींमध्ये पालकांनी देखील सक्रिय भूमिका नक्कीच घ्यायला हवी. थोडक्यात पालकांनी मुलींच्या या प्रवासामध्ये तिच्यासोबत उभं राहणं ही सगळ्यात मोठी गरज आहे. नक्कीच ताई. सविताताई, जसं तुम्ही ग्राउंड लेवलवर जाऊन काम करतात, सर्वे वगैरे घेतात, तर मग तुमच्या पुढे असं एखादं उदाहरण आहे का, म्हणजे त्या मुलीलाही माहिती नव्हती आणि तिच्या पालकांनाही माहिती नव्हती, मग त्यावेळेस तुम्ही कसं टॅकल केलं? हो, म्हणजे आता जेव्हा आम्ही पालक भेटी घेतो किंवा किशोरी भेटी घेतो तेव्हा आपल्याला कळतं की काय चालू, म्हणजे आम्ही घरामध्ये जाऊन बसणं बोलणं होतंच पालकांसोबत. तर एक वेळेस असंच झालं की एका वस्तीमधून ताईंचा फोन आला की ताई तुम्ही आज घरी येता का. तर म्हणलं काय झालं, काय प्रॉब्लेम आहे का. तर नाही म्हणे, तुम्ही घरी आल्यानंतरच सांगते मी तुम्हाला, तुम्ही या घरी. घरी गेल्यानंतर मग तिची आई इतकी म्हणजे अशी टेन्शनमध्ये, आम्हाला असं वाटलंच नाही की असं मुलीचं काही असेल म्हणून. तिला वेगळंच असं मला वाटलं की नवरा बायकोचं काही झालं असेल. पण ती म्हणली ताई काय करायचं आता, मुलीला असं असं झालं. म्हटलं कसं काय, कसं म्हणजे. तर म्हणते हो ताई, आता ती 4थीलाच आहे आणि बघा ना असं झालं, मग आपल्याला दवाखान्यात घेऊन जावं लागेल का, काय करायचं. ते म्हटलं दवाखान्यात घेऊन जायची गरज नाही, पाळीच आलेली आहे आणि तुम्ही एवढं घाबरल्यावर तिला कोण कसं समजून सांगणार. बरोबर. त्याच्यामुळे म्हटलं तुम्ही आधी घाबरू नका, तुम्ही तिला मैत्रिणीसारखं बोला, तिची समजूत काढा, म्हणजे तिला जवळ घेऊन समजावून सांगा. तसं मग ती म्हणली ताई मला तर काही जमणार नाही, पण तुम्ही तिच्याशी बोला. तर मग आम्ही तिच्यासोबत बोललो, पालकांनाही मार्गदर्शन केलं, पालकांना पण समजून सांगितलं की कसं आपण तिला समजून घ्यायचं, कसं समजून सांगायचं, तिच्या स्वच्छतेची काळजी कशी घ्यायची, असा एक विषय झाला तो एक. आणि म्हणजे ती जी मुलगी होती तर ती नेमकी 4थीलाच होती आणि एकदम अल्लड, म्हणजे काहीच कळत नव्हतं, कसा पॅड घ्यायचा, कसा वापरायचा, आणि खेळायची. ते खेळण्याच्या ह्याच्यामध्ये तिला कळत पण नव्हतं डाग लागला का काय लागला. ते एक. आणि दुसरी एक केस आली म्हणजे अशीच एका पालकांची की ताई हिला पाळी आलेली आहे आणि एकदम गुमसुमच झाली, कोणाला काही बोलत पण नाही आणि शाळेत तर जायचं नाहीच म्हणते, कसं काय करायचं. तेव्हा तिला पण म्हणजे मुलींसोबत पण बोललो, तिला समजून सांगितलं की हे नैसर्गिक आहे, हे सगळ्यांनाच होतं, आम्हाला होतं, तुला होतं, आईला होतं, सगळ्यांना होतं, एवढं काही घाबरून जायची गरज नाहीये. बरोबर. आणि काही नाही, 4 दिवसच असतं, एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे तिला खूप समजून सांगितलं आम्ही. वंदनाताई आल्या आपल्या ताई, त्यांनी पण समजून सांगितलं की यामध्ये काही घाबरून जायचं नाही. पालकांशी पण बोललो
यासाठीच आम्ही पालक सभा पण घेतो. पालक सभेमध्ये मग हा विषय आम्ही पूर्ण घेतो पालकांसाठी, की मुलींची कशी काळजी घ्यायची, मुलींचा आत्मविश्वास कसा वाढवायचा, त्यांच्या स्वच्छतेची काळजी कशी घ्यायची. तुम्ही पण तुमच्या स्वच्छतेची काळजी घ्या आणि मुलींनाही शिकवा बरोबर. की पॅड कसा घ्यायचा, कसा वापरायचा, किती तास वापरायचा, की बाबा पैसे जास्त जाते म्हणून नाही तेवढा पूर्ण एक दिवस एवढा होऊ दे, नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळीच बदल, असं करायचं नाहीये. पैसे गेले तरी चालतील, पण तुम्ही त्याची स्वच्छतेची काळजी घ्या. 5 तासाला 6 तासाला तुम्ही चेंज करा म्हणजे कराच, बरोबर. असंही आपण पालकांनाही समजून सांगितलं. म्हणजे अशा 2 केसेस आल्या की एका ह्याच्यामध्ये की मुलगी खूप अल्लड, काहीच कळत नव्हतं, आणि एक एकदम शांत होऊन गेली, गुमसुम होऊन गेली, की तिला कळतच नव्हतं की मी आता कसं करू, काय करू. त्यावेळेस आम्ही आमच्या टीमने तिला खूप समजून सांगितलं, संपर्क राहू दिला सोबत, म्हणजे चालूच तिच्याकडे ग्रहसंपर्क, आणि आता व्यवस्थित आहे, हुशार आहे. ती पण दुसऱ्यांना समजून सांगते की आता आपण असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, हे काही नाही, हे असंच असतं, आणि काही नाही, आपण व्यवस्थित काळजी घेतली की सगळं व्यवस्थित होतं. अशा प्रकारे आम्ही असं काम करतो. अशा बऱ्याचशा केसेस येतात, पण ह्या 2 महत्वाच्या लक्षात राहणाऱ्या, की एक मुलगी खूप अल्लड आणि एक एकदम शांत होऊन गेली होती अशी या पिरियड्सच्या ह्याच्यामुळे. नक्कीच ताई, तुम्ही गृहभेटी घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये नक्कीच बदल घडलेला दिसतो. हो. वंदनाताई, आपल्या समाजामध्ये आज खूप समज आणि गैरसमज असतात. म्हणजे जसे की मासिक पाळीचं रक्त घाण नसतं किंवा म्हणजे घाण असतं, असे काही गैरसमज असतात. तर मग ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, हे पालकांना पटवून देणं किती आव्हानात्मक असतं, आणि यासाठी समाजातील कोणत्या अंधश्रद्धांवर तुम्ही प्रहार करता? खरं तर हे आमच्या समोरचं खूप मोठं आणि कठीण आव्हान असं म्हणायला लागेल, कारण की कितीतरी वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या ही चालत आलेली प्रथा परंपरा आहे, आणि ज्यातून मुलींनी लोणचाला हात लावायचं नाही, पापडाला हात लावायचं नाही, देवाचं काही करायचं नाही, पांढरे कपडे घालायचे नाही, म्हणजे असं वेगवेगळ्या जे आहे की बाहेर बसायचं, कोणत्या ताटांना किंवा याला हात लावायचं नाही, पलंगावर रुटीनच्या बसायचं नाही, असे जे आहेत. तसं बघायला गेलं तर आता याचं प्रमाण आता म्हटलं तर कमी कमी होत चाललेलं आपल्याला म्हणजे दिसतंय आता हे काम करत असताना. पूर्वी जितकं होतं तितकं नाहीये, पण तरीही आहे, म्हणजे पूर्ण बंद झालंय असं आपण म्हणू शकत नाही, कमी झालंय असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये आम्ही जसं वेगवेगळ्या कारणांवरनं अंधश्रद्धा पाळल्या जाते, आणि जसं मी म्हटले की काही प्रमाणामध्ये ते कमीही झालेलं आहे, म्हणून कमी झालेलं दिसतं पण आहे की आपण ते सांगतो पण आहे, किंवा पालकांना जाणीव करून देतो की तुम्हाला जेव्हा वेगळं बसवलं तेव्हा तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे आता तुमच्या घरात चालत नाही असं तुम्ही म्हणता, पण जेव्हा तुमच्यावर ते बीतत होतं तर तेव्हा कसं वाटलं, मग तेच तुमच्या लेकीवर बीतू द्यायचंय का, मग ती तिच्या लेकीवर तोच संस्कार करणार आहे, मग तुम्ही ते सुरू ठेवायला चैन तुम्ही पण कारणीभूत आहात. तुमच्या आईला माहित नव्हतं, कदाचित बिचारीला सांगितलं नाही कोणी, तर तुम्हाला आम्ही सांगतोय आणि शास्त्रीय दृष्ट्या सांगतोय. पाळी येणं म्हणजे काही अशुद्ध किंवा काय म्हणतात ते पाप किंवा असं काही नाहीये. बघा, जेव्हा गर्भधारणा होते एका स्त्रीला तेव्हा तिची पाळी बंद होते, मग का होत असेल असं आम्ही त्यांना विचारतो. मग आता काही जणींना माहित असलं काही तर माहित नाही बाई, किंवा प्रेग्नेंट राहतो म्हणून येत नाही बाई, असं काहीतरी त्या सांगतात. एखादीला माहिती असलं तर त्या सांगतात, पण आम्ही त्यांना सांगतो की पिरियड्स म्हणजे काय आहे, ते रक्त आहे की जे बाळ तिथं राहायला येणार आहे, आणि त्या बाळाचं भरण पोषण करण्यासाठीची जी गादी किंवा जी तयारी तिथे केल्या जाते, तर ते म्हणजे पिरियड्सचं रक्त आहे. तिथे बाळ राहत नाहीये म्हणून ते शरीराला नकोय, आता किती दिवस ते ठेवणार, म्हणून शरीर त्याचं उत्सर्जन करतं. जसं अनेक उत्सर्जन आहेत, तर तसं ते एक उत्सर्जन आपलं आहे. जसं घाम आहे येतो आपल्याला, असं जे आहे, तर तसं हे एक जे आहे पाळी आहे, तर ते एक उत्सर्जनच आहे. आणि जी गादीवरती बाळ राहणार आहे, वाढणार आहे, त्याचं भरण पोषण होणार आहे, तर ते रक्त अशुद्ध कसं काय असू शकतो? मग आपल्या बाळाला आपण अशुद्ध देतोय का? म्हणजे नवीन बीज असल्यापासून मग नाही अशुद्ध देत नाही, त्याला चांगलं भेटलं पाहिजे म्हणून चांगली ट्रीटमेंट, खाणं पिणं, मग कशातून भेटतं बाळाला? तर याच रक्तातून भेटतं ना. मग फरक एवढा आहे की आता ती गादी नकोय म्हणून ती जाते. म्हणून जितकं आपल्या बोटातून कापलेलं रक्त असतं जसं शुद्ध, तितकंच आपल्या पाळीचं पण रक्त शुद्ध असतं. असं शास्त्रीय दृष्ट्या जेव्हा त्यांना सांगतो की हे निसर्गाचं चक्र चालवण्यासाठी निसर्गाने दिलेली एक प्रक्रिया स्त्रीच्या
शरीरामध्ये एक संस्था स्वतंत्रपणे काम करते, त्याचा ते एक भाग आहे. तर ते अशुद्ध कसं असणार आहे? तर असे जेव्हा त्यांच्याकडून काढून घेतो किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगतो, तेव्हा काही जणांना ते पटतं. बरोबर आहे ताई. ताई, आता सविताताईंनी सांगितलं की तुम्ही गृहभेटी वगैरे घेतात आणि संयुक्त समुपदेशन करतात. तर मग या कौटुंबिक भेटींमुळे पालकांच्या मानसिकतेत काही बदल झालेला तुम्हाला जाणवतो का किंवा दिसतो का? हो, नक्कीच. बराच बदल झालेला आपल्याला दिसतो, जाणवतो पण. की जसं की आपण आता फोनवर बोलतोय काही, तर फोनवर जेवढा परिणाम होत नाही, जेवढा प्रत्यक्ष भेटून होतो. तसंच संयुक्त समुपदेशन आपण घरी जाऊन समुपदेशन करत असतो. त्याच्यातून सकारात्मक बदल दिसून येतात. जेव्हा आम्ही थेट मुलींच्या घरी जातो, त्यांच्या पालकांसोबत संवाद साधतो. सहसा आम्ही माता पालकांसोबत संवाद साधत असतो. तर तेव्हा त्यांना त्यांच्या मुलींच्या अडचणी अधिक स्पष्टपणे समजतात, की त्यांना काय त्रास आहे, काय नाही, काय गैरसमज आहे त्यांच्यामध्ये, हे आपण त्यांना सांगत असतो. पालकांच्या मनातील गैरसमज दूर होतात आणि ते मुलींशी अधिक संवेदनशीलपणे वागू लागतात आमच्या ह्या संयुक्त समुपदेशनाच्या माध्यमातून. अनेक वेळा असे दिसते की या समुपदेशनानंतर पालक मुलींना अधिक आधार देतात, तिच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यायला लागतात आणि तिच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करायला लागतात, बोलायला लागतात. या भेटीमुळे केवळ मुलीच नाही तर संपूर्ण कुटुंबाची मानसिकता देखील बदलण्यास मदत होते. की जसं आता ताईंनी सांगितलं, वंदनाताईंनी आत्ताच, की मासिक पाळीचं रक्त हे अशुद्ध असतं, की ज्या पद्धतीने आम्ही सांगतो त्यांना, त्याच्यातून मग त्यांना ते पूर्ण सर्क्युलेशन समजायला लागतं की हे काय असतं म्हणून, कसं असतं. तर हाही त्यांच्यावर परिणाम होतो आणि हाच आमच्या कामाचा एक मोठा परिणाम आहे. दुर्गाताई, जेव्हा उपक्रमानंतर मुलींच्या मनातील भीती आणि लाज दूर होऊन त्या आत्मविश्वासाने प्रश्न विचारू लागतात, तेव्हा एक संस्था म्हणून किंवा एक प्रकल्प म्हणून तुम्हाला म्हणजे तुमच्या काय भावना असतात? हा क्षण आमच्यासाठी अत्यंत समाधानकारक आणि प्रेरणादायी असतो. म्हणजे खूप असं आम्हाला असं वाटायला लागतं की आपण काहीतरी केलं यांच्यामध्ये, अवेअरनेस जागरूकता. की जी मुलगी अगोदर संकोच करत होती, पाळीचा विषय जरी काढला तर एकमेकींकडे बघायच्या, लाजायच्या, ती आता आपल्याला मुक्तपणे प्रश्न विचारते, समोर येऊन तिचे विचार मांडते. तर याच्यातून जे समाधान मिळतं ते खूप आनंददायी वाटतं आम्हाला. आणि सुरुवातीला जसं संकोच वाटायला लागतो मुलींना, नंतर त्या तर ही केवळ एक माहिती देण्याची प्रक्रिया नाही, तर एक मुली तिच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवण्याची प्रक्रिया आहे. की मुली आपल्यामध्ये स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवत असतात. तर असा हा आमचा एक सर्वात मोठं यश आहे आमच्या किशोरी विकासचं, असं मी म्हणेन इथे. नक्कीच ताई. वंदनाताई, किशोरी विकास प्रकल्पाची भविष्यातील वाटचाल कशी असेल? आणखी कोणत्या भागात हा प्रकल्प नेण्याचा तुमचा मानस आहे का पुढे जाऊन? नक्कीच आहे. भविष्यात आमचे उद्दिष्ट आणखीच व्यापक आणि मुलींच्या दृष्टीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणं, की जसं असं आता स्टेम एज्युकेशन आहे, त्यांच्या क्रिएटिव्हिटीला वाव देण्यासारखे विषय आहेत, त्याला जोडून आम्ही हा विषयही कंटिन्यूच करणार आहोत. आणि आता सध्या आम्ही 5,000 मुलींपर्यंत प्रत्येक वर्षी पोहोचतो. मी अगोदरच सांगितलं. तर वेगवेगळ्या विषयांना घेऊन पोहोचतो, विषयही मी सांगितले. तर फक्त 5,000च मुली नाही आहेत, तर अन्यही मुलींपर्यंत ही माहिती जाण्याची आवश्यकता आहे. अन्यही संस्था, संघटना या विषयावर काम करत असतील, पण ज्या क्षेत्रांपर्यंत आणखी त्या पोहोचल्या नाहीयेत किंवा आम्ही पोहोचलो नाहीये, अशा अन्यही मुलींपर्यंत आम्ही जाण्याचा मानस ठेवत आहोत. ज्या वस्त्यांमध्ये, वाड्यांमध्ये आम्ही काम करत नाहीये, अशा ठिकाणीही पुढे जाऊन आम्ही जे पाडे आहेत किंवा वस्त्या आहेत, अशा ठिकाणी, आणि ज्या आता सध्या आम्ही 30 शाळांपर्यंत पोहोचलो हा विषय घेऊन. तर केवळ प्रबोधन अन्य शाळांपर्यंत पण आणखी पोहोचायचं आहेच आहे. तर यावर्षीच आम्ही असं म्हटलंय की ज्या महानगरपालिकेच्या 30% शाळा आहेत, तर त्या शाळांमध्ये आम्ही नव्याने आणखी त्या शाळा यामध्ये ॲड करणार आहोत. ती एक प्रोसेस सुरू आहे. आणि पुढे भविष्यामध्ये आम्ही येत्या 5 वर्षामध्ये 10,000 मुलींपर्यंत कसं आम्हाला पोहोचता येईल याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर या विषयामध्ये आम्ही फक्त प्रबोधन करूनच थांबत नाही, तर सॅनिटरी नॅपकिन त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणे, किंवा आता आम्ही एक पायलट प्रोजेक्ट हातामध्ये घेतलाय. जर
आणि तो पर्यावरणपूरक आहे. जर तो यशस्वीपणे पूर्ण आम्हाला करण्यामध्ये यश आलं चांगल्या पद्धतीने, तर आम्ही अन्य शाळांमध्ये पण तो उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मानस आहे. तो असा आहे की सॅनिटरी पॅड वेंडिंग आणि डिस्पोजल मशीन इन्स्टॉलेशन. तर येणाऱ्या म्हणजे आता जून महिन्याच्या शाळा उघडल्या की एक 20-25 तारखेपर्यंत आम्ही वसंतदादा पाटील हायस्कूल या शाळेमध्ये सॅनिटरी पॅड डिस्पोजल आणि वेंडिंग मशीन बसवणार आहोत. त्याची प्रोसेस आमची पूर्ण झाली आहे. मशीन बघणं, खरेदी करणं, तिथल्या कुठे इन्स्टॉलेशन करायची आहे ती जागा बघणं, असं सगळं झालेलं आहे. तर फक्त व्याख्यानं किंवा प्रबोधनच न करता अशाही क्षेत्रामध्ये आम्ही पुढे जाणार आहोत. तसंच मुलींनी टेक्नोसेव्ही होऊन कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे, जसं आर्थिक साक्षरता, डिजिटल नॉलेज आहे, त्याचबरोबर जे आपण बघतोय की सोशल मीडिया आणि सायबरच्या या विषयाची पण सुरक्षितता मुलींना कशा पद्धतीने यायला पाहिजे, या विषयामध्ये पण आम्ही पुढे भविष्यामध्ये काम करणार आहोत. तसंच मुलींचा जो शालेय अभ्यासक्रम आहे तर तो पूर्ण मजबूत होऊन त्यांनी सक्षम बनून पूर्ण त्यांचं शिक्षण कशा पद्धतीने पूर्ण करायला पाहिजे, जेणेकरून बालविवाहाचं प्रमाणही कमी होईल आणि जे महिलांसाठीचे जे धोके म्हणतोय तर ते होणार नाही. की महिलांना घरगुती हिंसाचार किंवा पुढे होणारे जे धोके आहेत तर ते या किशोर वयांमध्ये जर का आपण थांबवले आणि तशा पद्धतीने आम्ही काम केलं तर पुढे कदाचित त्यांचं आयुष्य सुखकर नक्कीच होईल. नक्कीच ताई. कोमलताई, शेवटी जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी. जे पालक आणि मुली हा रेडिओ कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना तुम्ही मासिक पाळी आणि त्याच्या आरोग्याविषयी काय संदेश द्याल? आज हा कार्यक्रम जे पालक आणि मुली ऐकत आहेत त्यांना एकच मी महत्त्वपूर्ण असा संदेश सांगेल की मासिक पाळी ही एक नैसर्गिक आणि आरोग्यदायी प्रक्रिया आहे. तिला लाज, भीती किंवा गैरसमजांशी जोडू नका. मुलींनी स्वतःच्या शरीराची, स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. विशेषतः जेव्हा तिला मासिक पाळी सुरू आहे त्यावेळी तिने स्वच्छता राखावी. काही अडचण असेल तर तिने नक्की विचारावे. पालकांनीही मुलींना समजून घ्यावं. तिच्या काय समस्या आहेत त्या समजून घ्याव्या, त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर त्यांना भावनिक आधार द्यावा आणि त्या विषयावरती मोकळेपणाने त्यांच्यासोबत संवाद साधावा. आपण सगळ्यांनी मिळून हा विषय सामान्य करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे हीच खरी गरज आहे. नक्कीच ताई. खरंच मासिक पाळी ही लाजण्याची गोष्ट नसून ती स्त्रीच्या आरोग्याचं आणि सृजनाचं लक्षण आहे. हा तुम्ही दिलेला संदेश आजच्या या जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त थेट मनाला भिडणार आहे. योग्य मार्गदर्शन आणि प्रेमळ साथ मिळाली तर प्रत्येक कळी खरोखरच आत्मविश्वासाने फुलू शकते. हे आज तुम्हा चौघींशी बोलून पुन्हा एकदा अधोरेखित झालं. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या किशोरी विकास प्रकल्पाच्या वतीने वंदनाताई सुरडकर, कोमलताई देबाजे, दुर्गाताई जाधव आणि सविताताई लोंढे, तुम्ही चौघी आणि तुमची टीम जी काम करत आहे ते खूपच मोलाचं आहे. आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतक्या संवेदनशील विषयावर इतक्या मनमोकळेपणाने मार्गदर्शन केले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. श्रोते हो, आजच्या या विशेष दिनी संकल्प करूया, आपल्या घरातल्या वस्तीतल्या उमलणाऱ्या कळ्यांना जपूया, त्यांना विश्वासाची आणि आरोग्याची साथ देऊया. ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा.